महासचिव माननीय डॉक्टर मोहन रायकवाड सर, जिल्ह्याचे अध्यक्ष नंदर्शी भंडारे, बहुजन समाज पार्टी तर्फे आताच्या जिल्ह्यामध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये आजचे वर्धा विधानसभेचे उमेदवार माननीय रामटेके साहेब, देवळीपुरगा विधानसभेचे उमेदवार माननीय महेशकर साहेब, तसेच हिंगणघाट विधानसभेचे उमेदवार प्रलय भाऊ तेलंग हे देखील या कार्यक्रमाला, या धरणे आंदोलनाला उपस्थित होते। तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला कार्यकर्त्या, पुरुष कार्यकर्ते, सोबतच विधानसभा कमिटी, जिल्हा कमिटी मित्रहो, आजचा जो धरणे आंदोलन आहे, हा धरणे आंदोलन व जन आक्रोश आंदोलन मुख्यतः ज्या पद्धतीने, ज्या प्रकारे या देशाच्या गृहमंत्र्याने बाबासाहेबांच्या संविधानामध्ये, संसदेमध्ये जो अवमान केलेला आहे, जो त्यांचा अवमान केला, त्याच्या विरोधामध्ये आजचं हे धरणे आंदोलन। आणि तुम्हाला सांगू इच्छितो मित्र हो, की जेव्हा बुद्धांच्या काळामध्ये, सम्राट अशोकांच्या काळामध्ये जेव्हा बुद्धांची संकल्पना प्रचलित होती, जेव्हा बुद्धांची संकल्पना ही समाजाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या माणसाच्या मनामध्ये प्रचलित होती, त्यावेळेस एक विषय मांडण्यात आलेला होता या देशामध्ये। विषय काय मांडण्यात आलेला होता, की जो देवाची पूजा करणार त्याला स्वर्ग भेटेल आणि जो बुद्धांची पूजा करणार त्याला नरक भेटेल, ही संकल्पना मांडण्यात आली होती। त्याच पद्धतीने आज मनुस्मृतीच्या आधारावरती कुठेतरी संकल्पना मांडण्याचं काम या देशाच्या गृहमंत्र्यांनी केलेलं आहे आणि हे कार्य संविधानाच्या विरोधात आहे। आणि हे संविधानाच्या विरोधाचे कार्य आहे ते त्यांनी संसदमध्ये बसून केलेलं आहे। काय सांगण्याचा प्रयत्न त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, की जर तुम्ही देवाचं नाव घेत राहाल तर तुम्हाला स्वर्ग भेटेल, आणि काय तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेता, म्हणजे कुठेतरी ती संकल्पना त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे। आणि या संपूर्ण संकल्पनेचा आम्ही आजच्या या क्षणाला जाहीर निषेध करत आहे। आणि या निषेध करून या देशाच्या गृहमंत्र्याला सांगत आहोत की आम्ही आजही ऑर्गनाइज आहोत, आजही आम्ही संघटित आहोत। जर आपण बघितलं तर बहिणीच्या एका हाकेने या आजच्या दिवसाला प्रत्येक या देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज हे धरणे आंदोलन सुरू आहे। आम्ही ऑर्गनाइज आहोत, आम्ही संघटित आहोत। तुम्ही कितीही आमच्यावरती हल्ला केला, कितीही तुम्ही आमच्यावरती आक्रमण केलं, तुम्ही या देशामध्ये जी राज्यघटनेच्या विरोधामध्ये आणि लोकशाहीच्या विरोधामध्ये जे तुमचं आक्रमण ईव्हीएमच्या माध्यमातून सुरू आहे, तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून आक्रमण जरी करत असाल तरी आम्ही संघटनेच्या माध्यमातून आज एक आहोत, हे आज आम्ही या देशाला दाखवून दिलेलं आहे। मित्र, तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण एक पूर्ण देशभरामध्ये एक चांगल्या पद्धतीने, ऑर्गनाइज पद्धतीने जो पक्ष एक ऑर्गनाइज कसा असायला पाहिजे, आंबेडकर पक्ष कसा ऑर्गनाइज असायला पाहिजे, त्या पद्धतीने आज आपलं हे देशभरामध्ये जन आक्रोश आंदोलन आणि धरणे आंदोलन सुरू आहे। मित्र, आपण त्या फळीतले सर्व लोक आहोत, ज्यामध्ये वामनदादा कर्डकांचं एक गाणं आहे, अतिशय गंभीर असं ते गाणं आहे। आणि वामनदादा कर्डक काय म्हणतात, किसी को जर मिला घर का, किसी को जर मिला दिन का, किसी को घर मिला दिन का। म्हणजे वामनदादा कर्डक म्हणतात, कुणाला बाबासाहेबांमुळे घर मिळालं आहे, कुणाला बाबासाहेबांमुळे पैसे मिळालेला आहे, पर मुझे क्या मिला, छपी कागज की गठरी में, यानी बाबा साहब के किताबों में छपने वाला हमें तो सर मिला दिन का, हमें बाबा साहब के विचार मिले हैं साथियों। और हम विचार वाले लोग हैं, अब उस विचारधारा वाले लोग हैं, जो विचारधारा वाले लोग होते हैं वो हमेशा बाबा साहब के विचारधारा के लिए संघर्ष करते रहते हैं, और हमें संघर्ष करते रहना है। हम बार बार संघर्ष करते रहेंगे। कुछ लोग जिन्हें बाबा साहब के इस आंदोलन के वजह से, बाबा साहब के संघर्ष के वजह से जिनको पैसा मिला है, जिनको घर मिले हैं, वो अपने घर में सोए हुए हैं, और हम बाबा साहब के लिए आज मैदान के ऊपर में खड़े रहकर संघर्ष कर रहे हैं। ये संघर्ष हमें बार बार करना है, संघर्ष बार बार करना है, क्योंकि हम संघर्ष वाले लोग हैं। साथियों, ज्यादा ना बोलते हुए, ज्यादा समय नहीं है हमारे पास में, मैं इतना ही कहूंगा कि अमित शाह ने जो इस देश का होम मिनिस्टर है, और होम मिनिस्टर बना, जो प्रशासन की बात करता है, और वो ऐसा होम मिनिस्टर है जो कत्ले आम के चक्कर में जेल में भी जा चुका है।
कत्लेआम के चक्कर में जेल में भी जा चुका है। अब ये ऐसा जो हमारा देश का होम मिनिस्टर है और ये होम मिनिस्टर बाबा साहब का जो अपमान कर रहा है, तो हम एक बार सारे लोग जोर से चिल्लाएंगे और बोलेंगे ऐसा अमित शाहचा धिक्कार असो, जोरात बोलूया आपण, अमित शाहचा धिक्कार असो, अमित शाहचा धिक्कार असो। ये आवाज तक पहुंच जानी चाहिए और वो आवाज तक पहुंचने वाली है। ठीक है साथियों, और ज्यादा समय ना लेते हुए अमित शाह का मैं यहाँ पे निषेध करता हूँ, धिक्कार करता हूँ, और जो बाबा साहब का अपमान करेगा, लोकशाही का अपमान करेगा, उसके खिलाफ में हमें बार बार संघर्ष करना पड़ेगा। इसी मेरे वाणी के साथ में मैं अपने शब्दों को विराम देता हूँ। जय फुले, जय शाहू, जय भीम, जय भारत।